नमस्कार. आजपासून मी श्रावण महिन्यातल्या मराठी कथा सांगणार आहे, ज्या तुम्हालाही खूप आवडतील. कथेचे नाव आहे श्रावण व्रत आणि ब्राह्मणाची कथा. एका गावात एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होतं माधव. तो रोज शंकराची पूजा करायचा. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात तो रोज उपवास करत असे. बेलपत्र जल अर्पण करून हर हर महादेव असा जप करायचा. माधव फार गरीब होता, पण त्यामुळे त्याची श्रद्धा कमी पडली नाही. एका श्रावण सोमवारी त्याच्याकडे पूजेसाठी बेलपत्र नव्हते. तो गावभर शोधत होता, पण कुठेच बेलाचे पान मिळेना. शेवटी तो जंगलात गेला. खूप वेळ चालल्यानंतर त्याला एक बेलाचे झाड सापडले. तो आनंदाने बेलपत्र तोडू लागला. तेव्हा अचानक तिथे एक नाग प्रकट झाला. नागाने विचारले, "तू माझ्या घरट्यातून पानं का तोडतो आहेस?" माधव म्हणाला, "मी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करतो आणि आज त्यांचा दिवस आहे." नागाने त्याची भक्ती पाहून त्याला आशीर्वाद दिला. "तुझी श्रद्धा खरी आहे. जा, तुला जीवनात कधीच कशाचा अभाव होणार नाही." त्या दिवसापासून माधवच्या जीवनात खूप बदल झाला. त्याला सर्व काही, जसे अन्न, वस्त्र, पैसा, सर्व सहज मिळू लागले. पण त्याने कधीच त्याचा अहंकार बाळगला नाही. नेहमी शंकराच्या चरणी लीन राहिला. जर श्रद्धा आणि खरी भक्ती असेल तर शंकर भगवान स्वतः आपल्या भक्तांची परीक्षा घेऊन त्यांना आशीर्वाद देतात. श्रावण मास हा केवळ उपवासाचा नसून आपल्या अंतःकरणातील भक्ती व्यक्त करण्याचा आहे. गोष्ट कशी वाटली ते जरूर कळवा. श्रावण मासाच्या भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. नेहमी सहकार्य करत आलात, असे सहकार्य नेहमी करत रहा.